आर्णी शहरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आम्ही लाईव्ह चंद्रपूरला दाखवत आहोत. या निमित्तानं आलो आहोत आर्णी क्षेत्रामध्ये. या आर्णी क्षेत्रामध्ये शेवटचं टोक मानल्या जाते चंद्रपूर जिल्ह्यापासून तर आर्णी क्षेत्रापर्यंत. बघूया या आर्णी शहरातील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे. या काका, इथे लोकसभेचं निवडणूक होत आहे आणि काय मत आहे तुमचं याबद्दल, निवडणुकीबद्दल आणि त्यांच्या समस्याबद्दल? समस्या काय सांगणार? 15 उमेदवार आहे. कोण विकास करू शकतो, नाही करू शकत? तुम्हाला कोणाची पसंती आहे, नाही आहे? मोदीची पसंती आहे का? मोदीची पसंती. नाही, फायटर BJP कमल आणि इंडिया आघाडीची मॅडम आपली धानोरकरबाई काँग्रेस याच्यातच राहणार आहे. हा, काही नाही, सहानुभूतीची लाट आहे त्याच्यामुळं धानोरकरबाई येईलच. पण बाकी दादा, काय वाटते तुम्हाला लोकसभेचं चित्र कसं असेल? कितपत उमेदवार योग्य आहेत आपल्या समस्या सोडवण्यासाठी? काँग्रेस. लोकसभेच्या निवडणुकीच्या याच्यात संदर्भात आपण ठीक आहे, काय मत आय असेल? लव्ह मोदी. मी फक्त मोदीवर प्रेम करतो. जो हिंदुत्वासाठी आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो त्याच्यासाठी आपण मतदान काही करू शकतो. आणि पूर्ण आपण लोकांना समजावू शकतो मोदीबद्दल की मोदी काय करू शकते, असं माझं मत आहे बा. मोदीसाठी सर्वस्व आहे आपल्याला. मोदी बस मोदी. काका, काय वाटते तुम्हाला यावेळेस मोदी म्हणताय? आपण 100% मोदी सरकारनं आत्तापर्यंत 10 वर्षात कार्य चांगलं केलं आणि गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वांसाठी चांगलं कार्य केल्यामुळं येणाऱ्या आणखी हे जे 5 वर्ष आहे पुन्हा आणखी मोदी सरकार द्यायचं आणि देशहितासाठी जो मोदी करत आहे तो कोणीच केलं नाही, करणारही नाही. ताई, काय वाटते? लोकसभेचं निवडणूक चालू आहे. कमाई आला पाहिजे. कमळ हो. का बरं? म्हणजे एवढी पूर्ण जणाले त्यांना मोदी चालवत आहे, पूर्ण देश चालवत आहे ते. जो भाजप देश चालवत आहे त्याच्यावर खुश आहात तुम्ही? हो, खुश आहोत. आम्हाला म्हणजे त्यांना 60,000 किती पगार होती पहिल्यापासून, तर 1,500 रुपये केले आम्हाला. धान्य फुकट आहे, पूर्ण त्याचा हे आहे. मग वावरवाल्याला बी वाटून राहिला पैसे. हां, मोदीच पाहिजे आम्हाला. 2.5 लाखाचं घरकुल दिला. अजून काय पाहिजे आम्हाला? तेवढं शांती आहे आम्ही मोदीवर. हमको ऐसा चाहिए जो है दुनिया में सबका काम कर सके. और उम्मीदवार हमारा है, हम उम्मीदवार के और क्या बोलने का होगा? वोट देंगे? अरे वोट देंगे, जरूर देंगे. वोट के अधिकार है. हम आपको जरूर वोट देंगे. बिल्कुल ओके, वोट कैसा देंगे. उम्मीदवार चाहिए? उम्मीदवार अच्छा उम्मीदवार चाहिए. हुआ है विकास आज तक? विकास जिसका नहीं हुआ उसको होना चाहिए. आप आर्नी का विकास हुआ है? नहीं हुआ, नहीं होना था, अभी हुआ नहीं. भैया चुनाव है, इसमें आपको क्या लगता है कौन चुन के आना चाहिए? कांग्रेस से क्यों? तुम्हाला काय वाटतं कोणती सरकार निवडून यायला पाहिजे? कोणाला मत द्या? आमचं मत तर सरळ वरतं मोदी साहेबांना चालवायचं. अच्छा, मग याबद्दल आता मोदी साहेबांना जर चालवायचं जर असेल तर मग भाऊशिवाय पर्याय नाही. उमेदवाराची यादी पाहिली, यवतमाळ जिल्ह्यातलं तर तुम्ही आहे, सर्व चंद्रपूरचं. आणि सध्या सुधीर मुनगंटीवार हा सर्वांचा आवडीचा उमेदवार आहे. सुधीर मुनगंटीवारच का बरं? त्याला कारण सांगतो ना. कारण ज्यावेळेसपासून BJPचं सरकार चालू झालं त्यावेळेसपासून तर आजपर्यंत कधीही कोणापुढं हात पसरायची पाळी शेतकरी किंवा शेतमजुरावर आली नाही. घरपोच साऱ्या सुविधा आहेत, कुठं पैसा अडचणीत जात नाही. नाही तर काँग्रेसचा काळ पाहायला, काँग्रेसच्या पंतप्रधानानं म्हटलं होतं राजीव गांधीनं की 1 रुपया आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणाहून मंजूर करतो गरिबाच्या कल्याणासाठी, त्यावेळेस त्याच्यापर्यंत 25च पैसे पोहोचतात असं या देशाच्या काँग्रेसच्या पंतप्रधानानं म्हटलं. आज ती परिस्थिती नाही आहे. म्हणून भाजपचं सरकार हेच आम्हाला योग्य आहे. काय म्हणता या लोकसभेच्या निमित्तानं काय वाटते तुम्हाला? या 15 जणातून कोण आघाडीवर राहू शकते किंवा तुमचं स्वतःचं मत काय? पंजा आघाडीवर राहू शकतो. दादा, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहे, काय वाटते या लोकसभेच्या निमित्ताने? पंजाब लागन भाऊ.
काका 15 उमेदवार आपल्या लोकसभेमध्ये इथे उभे आहेत. चंद्रपूरपासून तर आर्णीपर्यंत मोठा टप्पा आहे. काय सांगाल, खरंच विकास या 15च्या माध्यमातून कोणी जो येईल तो करू शकतो का, किंवा जर समस्या असेल तर तसं आम्हाला सांगा. नाही, विकास तर भरपूर झालेला आहे मोदी साहेबाच्या समजा कारकिर्दीमध्ये. आलं का लक्षात? आता सुधीर भाऊ आणि ताई समजा आपल्या यांची दोघांची लढत आहे. बिलकुल आलं लक्षात? मोदी साहेबांनी जे काम केलं एवढं काम कोणीच करू शकत नाही, एक म्हणण्यासारखं. त्यानं जे शब्द जे दिला पूर्ण तो पूर्ण कामात ते यशस्वी राहिले. मतदान करायचं असेल तर विकासाच्या मुद्द्यावर करा लागेल. या 15 जणातून कोण विकास करू शकतो? 15 हिशोबानं आतापर्यंत सुधीर भाऊचा तो विकासाचा मुद्दा आहेच 100%. आता बाकीच्या हिशोबानं आता पाहिलं आपण काँग्रेसच्या पेडमध्ये काही लोकांचा काही विकासच नाही झालेला आहे. आणि एवढा मोठा चंद्रपूर लोकसभा असून आर्णी म्हणजे शेवटचा हे एक टर्न आहे. तर इथं म्हणजे आदिवासी एरिया असून रोजगार नाही, काहीच नाही. त्याच्यावर आपण आपल्याला विकासाचा मुद्दा म्हणजे जे व्यक्ती विकास करते त्यांना मतदान करण्यास हरकत नाही. लोकसभेचे 15 प्रतिनिधी पूर्ण क्षेत्रामध्ये दिलेले आहे. काय या 15 उमेदवारापैकी आपल्याकडे जो आर्णी क्षेत्र आहे त्या समाजात कोणत्या क्षेत्रात कोणत्या समस्या आहेत, किंवा चांगल्या रीतीने कोण विकास घडवू शकतो असं आपल्याला वाटतं? माझ्या मते तर खऱ्या अर्थाने जे 15 लोक आता उभी आहेत त्यामध्ये सर्वांची आशा आणि अपेक्षा त्या पूर्ण करणारी व्यक्ती म्हणून जर पाहतो म्हटलं तर सुधीर भाऊशिवाय दुसरा पर्याय नाही. आता या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये तर काही समजा आम्ही असं काही बघितलंच नव्हतं. समजा जे आज काही समजा बघायला भेटत आहे काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये लई समजा म्हणजे काहीच भेटलं नाही. समजा त्या वेळेस लई मोठी बिकट परिस्थिती होती. शेतगान करून बी समजा बँक कर्ज देत नव्हतं वेळेवर. त्याच्या समजा सरकारपेक्षा भाजपाची सरकार हे चांगलं आहे असं म्हणता येईल. हां, सध्याचे तर चांगलं आम्हाला तर चांगलं वाटते बा. आता ते काही समजा देत असन घेत असन GST लावत असन काही लावत असन तर भाजप सध्या चांगली आहे. आता निवडणूक आहे तर कोण निवडून यायला पाहिजे तुम्हाला वाटतं? मोदी आले. तुम्हाला काय वाटतं? मोदी. काय यावेळेस लोकसभेचं चित्र असेल? 15 उमेदवार उभे आहेत. नाही, सध्या तर भावना तर आपल्या प्रतिभाताईचाच माहोल चालू आहे जिकडे तिकडे. अच्छा, का बरं? का बरं? येईन कास्तकारासाठी काहीच नाही केलं ना गव्हर्नमेंट.